नमस्कार, मी नैना स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर. तर मंडळी, टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आजचा आपला नेमका विषय काय आहे. तरी मी त्यातलं तुम्हाला थोडंसं काही समजावून सांगते. हा व्हिडिओ म्हणजे स्पेशली माझ्या लाडक्या मैत्रिणींकरिता आहे, ज्यांना खूप काही करायची इच्छा असते. पण कसं असतं की मिस्टरांचं टिफिन, मुलांचा अभ्यास, सासू-सासऱ्यांचं पथ्यपाणी, घर सांभाळत इतकं म्हणजे आपण घरी इतकं संसाराला इतकं लागतो, की आपलं जे करिअर आहे ते मागे-मागे येतंय आणि शेवटी आपल्याला त्यातला विसर पडतो. काही जणी नोकरी करू शकतात किंवा भरपूर जणांना आपण बघतो, की ही किती छान नोकरी करते. बघा हिने किती छान आपला बिझनेस सेटअप करून ठेवलेला आहे. ही आपल्या करिअरकडे किती छान लक्ष देते. मग माझंच का बरं असं? मीच का बरं असं करू शकत नाही? माझ्या घरी लहान मुलं आहे किंवा माझे मिस्टर सध्या म्हणताय, की "सध्या आराम कर, नोकरी नको करू, मग त्यातला विचार कर." असं बरेच अनेक स्त्रियांचा असा प्रॉब्लेम असतो किंवा काही स्त्रियांचं असं असतं, की करायची खूप इच्छा राहते मनात, पण एक म्हणतात ना, की प्लॅटफॉर्म मिळत नाही. एक मार्ग मिळत नाही. तर त्या माझ्या लाडक्या स्त्रियांकरिता, त्या माझ्या लाडक्या तायांकरिता हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणजे तुम्हाला नक्की काय आहे हे समजणार आहे आणि इथून मी नक्की तुम्हाला खात्री देते, की या व्हिडिओतून तुम्ही नक्कीच एक स्वतःचं काहीतरी निवडाल आणि स्वतःच्या पायावर उभं राहाल, एवढी मी गॅरंटी देते. त्याचकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फक्त हा स्त्रियांकरिता नसून तर जेंट्सकरिता सुद्धा आहे. कोणी आपल्या आईला शेअर करू शकतं, मैत्रिणीला, बायकोला, फ्रेंड्सला, मुलीला, सुनेला, अशा प्रत्येक आपल्या घरच्या ज्या लेडीज आहे, स्त्रियांसाठी ते शेअर करू शकतात. तर हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, काही बिझनेस आयडियाज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या अगदी घरी बसून तुम्ही आरामात घरचं काम सांभाळून, मुलांना सांभाळून, सगळा स्वयंपाक करून, नवऱ्याचं सगळं टिफिन वगैरे ऑफिसचे सगळं त्यांचं मॅनेजमेंट करून तुम्ही तो बिझनेस करू शकता. तर असे काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही सोबत वही आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला काही नोट्स लिहिता येईल. तर पहिला पॉइंट म्हणजे असा, पहिले मी तुम्हाला 2 टप्पे सांगते. पहिला म्हणजे गुंतवणूक करून उभा केलेला बिझनेस. आता आपल्याजवळ पैसा आहे, आपण त्यात थोडंसं इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि थोडंसं आपण त्याला अजून हळू-हळू करता वाढवता येतो. म्हणजे शून्यापासून ते 100 पर्यंत करता येतो. पण घरून करायचं आहे आणि गुंतवणूक आपण करू शकतो. आपल्यात तेवढी कॅपॅसिटी आहे म्हणून. जास्त नाही, 5 ते 30,000 पर्यंत जर तुमची कॅपॅसिटी असेल, पहिला टप्पा तोच आहे, की गुंतवणूक करून उभा केलेला बिझनेस. आणि दुसरा टप्पा म्हणजे की शिक्षण झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण सध्याच्या कंडिशनमध्ये मी तेवढा पैसा लावू शकत नाही किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये मी इन्व्हेस्टच नाही करू शकत. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे माझी म्हणजे आहे. तर पहिला टप्पा म्हणजे गुंतवणूक करून उभा केलेला बिझनेस आणि दुसरा टप्पा म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट, ज्याला काही इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आहे, ज्याला फक्त आणि फक्त तुमच्या टॅलेंटची गरज आहे. तर चला, मी असे 2 टप्प्यातले तुम्हाला काही पॉइंट सांगते. तर पहिला टप्पा आपण बघूया, गुंतवणूक करून उभा केलेला बिझनेस. तर त्यामध्ये आधी होम बिझनेस. होम बिझनेस म्हणजेच लेडीज गॅलरी. पहिला लिहून घ्या, लेडीज गॅलरी. लेडीज गॅलरीमध्ये तुम्ही सौंदर्य प्रसाधने ठेवू शकता. म्हणजे फेस स्क्रब मिळतात, त्यानंतर उठणं होममेड असं साबण मिळतात. होलसेल मार्केटमधून आपल्याला परचेस करायचं आहे. आता प्रत्येक शहरामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये होलसेल मार्केट हा असतो. आता आमच्या नागपूरमध्ये म्हणायला गेलं तर इतवारी, गांधीबाग असे काही होलसेल मार्केट आहे. तिथून बरेच दुकानदार घेतात. तर तसंच तुमच्या शहरात प्रत्येक ठिकाणी होलसेल मार्केट असतो. तर तिथून तुम्हाला शॉप करायचं आहे, म्हणजे विकत घ्यायचं आहे. तर पहिले लेडीज गॅलरी. लेडीज गॅलरीमध्ये तुम्ही ठेवू शकता टिकलीचे पॅकेट्स, आकर्षक पर्स, त्यानंतर साडी पाउचेस पाउचेस मिळतात साडी ठेवायचं, हँगर ठेवू शकता, परफ्यूम, अशा जे लेडीजच्या सामान आहे त्या तुम्ही ठेवू शकता. तर तो पण एक छान सुंदर ऑप्शन आहे. तर हे बघा, इतके छान-छान असे टिकलीचे पॅकेट्स मिळतात. हे अगदी होलसेल भावातून आपल्याला मिळू शकते होलसेल मार्केटमध्ये. तर हे असे आणायचे, सिलेक्टेड पीस आणायचे काही. आणि टिकल्या लेडीजच्या प्रियच असतात, त्या लेडीज घेतातच प्रत्येक लेडीज. तर अशा प्रकारच्या ह्या नवरीच्या ब्रायडल टिकल्या वगैरे, ह्या असे काही सिलेक्टेड पीस आणून घ्यायचे आणि ते ठेवायचे. आणि ते खपतात कारण हा बिझनेस मी स्वतः केलेला आहे. मला पण याच्यात खूप छान प्रॉफिट मिळालं होतं आणि खूप छान रनिंगमध्ये आलं. अशा प्रकारचे बॅगा वगैरे, अशा सुंदर सुंदर बॅग्स, साडी पाउचेस, परफ्यूम,
त्यानंतर आपण मोठ्या पण बॅग ठेवू शकतो, म्हणजे 8 दिवसाच्या गावाला जर जायचं आहे तर अशा पण लगेज बॅग आपण ठेवू शकतो. असे छोटे छोटे पाउचेस, बॅग्स आपण ते होलसेल मार्केटमध्ये अगदी अगदी होलसेल भावात मिळतं. मग ते तुम्ही तुमची मार्जिन लावून त्यातमध्ये तुम्ही ठेवू शकता. हे असे परफ्यूम्स वगैरे. आणि हा अजिबात विचार करायचा नाही की हे सामान जाईन का, हे तर लोक दुकानातून घेतात, मोठमोठ्या मॉलमधून घेतात. असं काही नाही. होम बिझनेसमध्ये या गोष्टी चालतातच, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून बस कुठलंही काम मनापासून केलं की ते समोर वाढणारच आहे. म्हणून मनापासून करायचं. हे अशा प्रकारचे स्क्रब्स, फेस स्क्रब नवनवीन आपण जे स्वतः यूज करतो, आपल्याला रिझल्ट आलेले राहते चांगले, ते असे बॉडी स्क्रब. आणि आपण कसं दुकानापेक्षा थोडंसं कमी भावात द्यायचं, म्हणजे लोक बरोबर घेतात. तर असं. आणि ह्या सुगंधित साबणा, उटण्यापासून बनवलेल्या होममेड साबणा बाजारामध्ये अगदी म्हणजे मिळून जातात मार्केटमध्ये, तर ह्या आपण यूज करू शकतो. सेकंड म्हणजे जर तुमच्या हाताला चव आहे, तुम्ही बेस्ट कुक आहात, तर तुम्ही पापडं, लोणची, मसाले, चटण्या असं तुम्ही करून एक गृहउद्योग म्हणतात त्याला, लघु गृहउद्योग. त्यानंतर मेव्याचे लाडू. आजकाल माहिती आहे का, दिवाळीला फराळाला सुद्धा जे घरगुती ताया कोणी बनवतात ना, त्यांच्याकडून पण कोणी भरपूर जण विकत घेतात, जे लाडूची ऑर्डर घेतात, चिवड्या, शंकरपाळे. एक दोनदा आम्ही पण दिवाळीचा फराळ अशाच लेडीजकडून विकत घेतलेला होता. बऱ्याचदा यांचं ऑप्शन असतात, कारण जेवढं बाहेरचं कंपनीचं कोणी घेत नाही, तेवढं जो घरून सुरू केलेला बिझनेस, म्हणजे घरून ज्या लेडीज हाताने तयार करतात, त्यांच्याकडून कस्टमरची धाव असते. तर हा पण बिझनेस छान आहे. तिसरा म्हणजे त्यात नुसते खाऊचे पदार्थ राहते. खाऊचे पदार्थ म्हणजे चॉकलेटचे मोठे पॅकेट्स, बिस्किटचे पॅकेट, त्यानंतर सरबत जे देतात फ्रुटी वगैरे, हे तुम्ही होलसेल मार्केटमधून घेतलं तर तुम्हाला होलसेल परवडतो. आणि त्यात तर फ्रेंड्स, अशा प्रकारचे पापड करून पण तुम्ही गृहउद्योग सुरुवात करू शकता. याला जे पापड करायचं साहित्य, लोणची करायचे साहित्य ते लागेल. त्यानंतर मग तुमचं बरोबर ते परचेस होईल. आणि घरगुती घ्यायला कोणी पण मागं पाहत नाही, त्याच्यामुळे कस्टमरची या गोष्टी काही लवकर धाव असते, जास्तीत जास्त पटीने, संख्येने. तर अशा प्रकारचे लोणचं, पापड, त्यानंतर लाडू, बेसनाचे लाडू, रवा बेसनाचे लाडू, मेव्याचे लाडू, असे तुम्ही मस्त मस्त आयटम ठेवू शकता, म्हणजे करून विकू शकता. दिवाळीचा फराळ, दिवाळीला या लोकांचे जे म्हणजे जॉब करतात त्या यांचं धाव असते, घरगुती लेडीजकडून ते बनवून घेतात. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे असे सरबतचे बॉटल्स मिळतात, पाउचेस मिळतात, त्यात ते पण तुम्ही होलसेल भावातून आणून, हे काय जास्तीत जास्त 5,000चं सामान होईल. म्हणजे हे जर तुम्ही बॉटल्स, मिसळचे वगैरे पॅकेट विकलं तर ते तुम्ही किराणा दुकानात म्हणा किंवा घरोघरी तुम्ही मार्केटिंग करू शकता या गोष्टीचं. किंवा नाही, घरी जरी ठेवलं तरी लोक, तुमच्या सोसायटीचे लोक घ्यायला येतात. बाहेरच्या रेटपेक्षा थोडंसं कमी ठेवायचं. मधला मी तिसरा पॉईंट सांगते. जर तुमचं बुटीक फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे, तर तुम्ही असं छान सिलाई मशीन असेल तर नको घ्या, नसेल तर ते 30च्या आतमध्ये येऊन जाईल. तुम्ही बघा इन्क्वायरी करून वगैरे. आणि तोही बिझनेस खूप छान आहे, कारण आजकाल जे लेडीज टेलर आहे, नऊवारी शिवणं, त्यानंतर ब्लाऊज, वेगवेगळे ब्लाऊज, त्यानंतर ड्रेसेस शिवणं, हा पण बिझनेस खूप जास्त चालतोय. जास्त करून लेडीजची धावपळ असते, तर लग्नाचं ऑर्डर, त्यानंतर असे 12ही महिने हा बिझनेस चालणारा आहे. तर तुम्ही, हा पण एक ऑप्शनल आहे. आणि याचाच पहिल्या टप्प्यातला लास्ट पॉईंट मी तुम्हाला सांगते. लास्ट पॉईंट सांगते की तुम्हाला हसू येईल कदाचित, पण काय, आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं आहे. तर झाडू करायची मशीन मिळते. मी म्हणजे त्याचा रेट पण सांगते की नागपूरमध्ये मला माहिती आहे, इन्क्वायरी केली तर 25,000 ते 30,000 त्याचा रेट आहे. मशीन येते, त्याच्यातून ते काहीतरी साहित्य टाकावं लागतं आणि ते झाडू तयार होतात. झाडू म्हणजे जे आपण घर झाडतो, मोठी गाला वगैरेचे झाडू, एक उदाहरण दिलं, तशा झाडूची मशीन राहते ती. आणि त्याच्यासाठी ते प्लास्टिकचे, बांबू वगैरे ते साहित्य लागते. ते लोक तुम्हाला गायडन्स करतात, जिथून तुम्ही मशीन घेतात ते लोक तुम्हाला गायडन्स करतात. ते 30,000पर्यंत ती मशीन येते. आणि तो पण बिझनेस छान आहे की तुम्ही झाडू तयार करून किराणा दुकाना वगैरे, ग्रोसरी शॉपमध्ये, मॉलमध्ये ते तुम्ही ठोक भावात पण विकू शकता. किंवा अदरवाईज त्यासोबतच तुमच्या सोसायटीमधले काही लोक किंवा नातेवाईक, त्यांनाही तुम्ही ठोक भावात ते देऊ शकता. हा पण बिझनेस खूप चांगला आहे, उत्तम आहे. कारण माझी एक मैत्रीण आहे, हिने तो बिझनेस स्टार्ट केला आहे. मीच तिला ते सांगितलं होतं सजेशन करून. तर तो खूप छान बिझनेस आहे. तर पहिल्या टप्प्यातले आपले पॉईंट्स संपले. आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे.
दुसऱ्या टप्प्याकडे जाऊच आपण फ्रेंड्स, पण त्याआधी हे झाडू बनवायची मशीन आहे, हे बघून घ्या. अशा मशीन्स राहते. हे 25,000 ते 30,000 रुपयापर्यंत मिळते. त्यात मग तुम्ही आपापल्या परीनं करू शकता आणि सेल विक्री करू शकता. त्याचसोबत हे काही फॅशन बुटीक जे मी फोटोज तुम्हाला दाखवित आहे. तर अशा प्रकारे घरून तुम्ही बिझनेस सुरू करू शकता आणि आपला बिझनेस हळूहळू तुम्ही वाढवू शकता. तर असं तुम्ही घरी सगळं मुलांना सांभाळून हा बिझनेस करू शकता. आता वळूया आपण दुसऱ्या टप्प्याकडे. तर दुसऱ्या टप्प्यातला महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे सध्या टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पण आपण तेवढं इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे, पैसा नाही लावू शकत, पण काहीतरी करायचं आहे, 4 पैसे कमवायचे आहे, तर त्या लोकांसाठी. पण त्यासाठी तुम्हाला लागेल एक स्मार्टफोन, म्हणजे एक अँड्रॉइड फोन, जो आजकाल सगळ्यांकडेच अवेलेबल राहतो. ते काही नवीन गोष्ट नाही, ते असणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. तर पहिला त्यातला पॉईंट सांगते मी की पहिला पॉईंट म्हणजे ऑनलाईन रिसेलिंगचा बिझनेस. आता ऑनलाईन रिसेलिंग म्हणजे नेमका काय, तर नवीन नवीन ॲप्स ओपन झालेले आहेत. जसं एक उदाहरण देते मी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉप्सी वगैरे, हे भरपूर ॲप झालेले आहे. भरपूर जण ऑनलाईन शॉपिंग करतात, मॅक्झिमम जण. तर हे जे काही ऑनलाईन ॲप निघालेले आहे, त्याच्यातून एखादं ॲप आपण सिलेक्ट करायचं, ज्याचा आपल्याला अनुभव चांगला असला की नाही, या ॲपवरून मी सामान घेत आहे आणि मला चांगलं मिळत आहे, चांगल्या दर्जाचं कमी दरात असं मिळत आहे. तर असं एखादा ॲप निवडायचा आणि त्या ॲपमध्ये काही प्रॉडक्ट्स आपण बोलवायचे आणि मग ते आपले रेट लावून ते परचेस करायचं. अदरवाईज जे डीलरशिप राहतात, कोणाकोणाच्या ओळखीचे राहतात डीलरशिप एजंट, जसं एक फॉर एक्झाम्पल देते की मी अजमेरा फॅशन एक उदाहरण देते. तिथले काही डीलरशिप असतात, त्या लोकांना जर आपण कॉल करून माल बोलवला तर ते आपल्याला घरपोच माल आणून देतात. असे भरपूर डीलरशिप राहतात. तर त्यांच्याकडून आपल्याकडे फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असतो. तर त्यांच्याद्वारे आपण जर त्यांना फोन केला तर ते आपल्याला सामान आणून देतात, जे आपल्याला पाहिजे असेल ते, आणि मग ते आपण ऑनलाईनद्वारे परचेस करायचे. म्हणजे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून किंवा कोणाला व्हॉट्सॲपवर पाठवून. आता सपोज तो जवळचा व्यक्ती असला तर तो आपल्या घरी घ्यायला येईल, पण अदरवाईज जर दूरचा राहिला, जवळपास 10-15 किलोमीटरचा राहिला, तर आपण त्याला शिपिंगद्वारे पाठवू शकतो. तर शिपिंग चार्जेस तुम्ही घेऊ शकता. तर जे काही आहे ते असं ऑनलाईन रिसेलिंगचा तुम्ही बिझनेस करू शकता दोन्हीद्वारे. आता सेकंडचा टप्पा पाहू आपण. तर हे असे व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे आपण आपल्या ओळखीतल्या लोकांना, नातेवाईकांना, फ्रेंड सर्कलला फोटो पाठवायच्या कपड्यांच्या. कपडे राहते छान छान, त्याच्यानंतर ड्रेसेस राहते, त्याच्यानंतर होम फर्निचर राहते, कुठलंही काही फुटवेअर राहते, शूज राहते, आणि ज्या प्राईजमध्ये, मेन म्हणजे ज्या प्राईजमध्ये कस्टमरला पाहिजे त्या प्राईजमध्ये आपल्याला ते ॲपवर मिळून जाते आणि आपण त्यांना तसं ऑर्डर करून देऊ शकतो. तसं एक ऑनलाईन रिसेलिंगचा आपण बिझनेस करू शकतो. आणि प्रत्येकांनाच ऑनलाईन वर शॉपिंग करणं जमते असं नाही आहे. कोणाला नाही जमत, कोणाला जमते, भरपूर जणांना जमत नाही. तर आपण त्यांच्यासाठी ऑनलाईन रिसेलिंगचा बिझनेस करू शकतो. प्रॉडक्ट पण छान राहते आणि रेट पण कमी राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना म्हणजे आयतं बोलून देतो, मग त्यांना आपण देतो, तर त्यांनाही ही गोष्ट पटते. अगोदर त्यांना जे पाहिजे त्या वस्तू आपण फोटो पाठवायच्या, ते रेट सांगायचे आणि त्यानंतर मग त्यांच्याकडून पैसे कलेक्ट करून आपण ते म्हणजे आपण ते ऑर्डर करून त्यांना ते घेऊ शकतो. यामध्ये तुम्ही ग्रोसरी पण त्यांना घेऊन देऊ शकता. ऑनलाईन रिसेलरमध्ये तुम्ही कुठलंही गोष्ट कमी स्वस्त दरात, चांगल्या दरात घेऊन देऊ शकता. तर असं आहे ऑनलाईन रिसेलिंगचा. हा पण बिझनेस खूप मस्त आहे, फक्त हा थोडासा व्यवस्थित जपून करायला हवा. सेकंड म्हणजे ट्युशन क्लासेस. आता तुमचं छान ग्रॅज्युएशन झालेलं आहे, छान एज्युकेशन झालेलं आहे, टीचरचं पण एज्युकेशन झालेलं आहे, तर अशासाठी तुम्ही स्टुडंट क्लासेस घेऊ शकता, छान त्यांना शिकवू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 400-500चा खर्च येईल. म्हणजे एक ब्लॅकबोर्ड घ्यावं लागेल, डस्टर घ्यावं लागेल आणि चॉक. आणि तुमच्या घरी एका हॉलमध्ये पण तुम्ही हा क्लास घेऊ शकता. एक फिक्स 5 ते 7 किंवा सकाळी 9 ते 11 शाळेतल्या मुलांचा शाळेचा टायमिंग ॲडजस्ट करून आणि तुमच्या स्वतःचा टायमिंग ॲडजस्ट करून तुम्ही स्वतःच्या टायमिंगनुसार हा बिझनेस करू शकता. यात तर झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. यात फक्त तुम्हाला अनुभवाची गरज आहे, की तुमचा जर टीचरशिपचा अनुभव असेल तर तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही स्टडी सर्कल, म्हणजे स्टडी करून, अभ्यास करून सुद्धा त्या ट्युशन क्लासेस घेऊ शकता. आणि नंतर असं आहे की तुम्हाला जर छान डान्स येत असेल किंवा छान रांगोळी येत असेल, छान मेहंदी काढता येत असेल,
तर असे पण तुम्ही क्लासेस घेऊ शकता. याचे क्लासेस भरपूर चालतात. रुखवंताची ऑर्डर मी स्वतः घेत होती लग्नाआधी. रुखवंताची ऑर्डर, त्यानंतर मेहंदी क्लासेस, रांगोळी क्लासेस, असे तुम्ही क्लासेस घेऊ शकता जर तुम्हाला येत असेल तर. अदरवाईज तुम्ही जो मी पहिला सांगितला ट्युशन क्लासेस म्हणजे स्टडी ट्युशन क्लासेस, तो तुम्ही स्टडी करून म्हणजे थोडासा अभ्यास करून मुलांना शिकवू शकता. जास्त नाही, जर वरच्या क्लासला नाही जमलं चालते, पण नर्सरीपासून म्हणजे प्ले ग्रुपपासून आपण तर ते आरामात शिकवू शकतो. आणि हल्लीच्या काळात असं झालेलं आहे की आई वडील इतके बिझी झाले की नर्सरीतल्या मुलांना सुद्धा क्लासेसमध्ये टाकतात. तर तुम्ही अशांना छान ऑप्शन आहात की तुम्ही त्यांना छान गायडन्स करून तुम्ही त्या मुलांना योग्य ते वळण लावून छान शिकवू शकतात. म्हणजेच तुम्ही घरगुती ट्युशन क्लासेस घेऊ शकतात, असा ऑप्शन आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे की ज्याला भयंकर एफर्ट्स लागेल, त्यानंतर पेशन्स पण असं ठेवावं लागेल, ते म्हणजे पण तो पण खूप छान आहे. जर केला, तुम्ही करून बघितला तर खूपच छान आहे. तो मी स्वतः करत आहे. म्हणजेच तुम्ही यूट्यूब चॅनल स्वतःचं ओपन करा, स्वतः यूट्यूबर व्हा. आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वयंपाकामध्ये खूप जास्त आवड असेल तर कुकिंगचे सारखे व्हिडिओज टाकू शकता. किंवा तुम्ही मस्त टूर्स मध्ये वगैरे जात असाल मंथली वीकली, तर तसे तुम्ही व्हिडिओज टाकू शकता. पण याला वेळ हवा असतो. तुमच्या वेळेनुसार तुम्ही वीकली मंथली असे पण व्हिडिओज टाकू शकता. आणि याच्यामध्ये तर खूप छान छान वेगवेगळे टॉपिक्स आहेत. त्या टॉपिकनुसार तुम्ही एखादा सिलेक्ट करून स्वतःचं यूट्यूब चॅनल सुद्धा ओपन करू शकता. तर असे मंडळी काही मी टिप्स घेऊन आलेली आहे. आय होप तुम्हाला ते आवडले असेल. आणि मी काही मैत्रिणी ज्या माझ्या ग्रुपवर जॉईन आहे त्यांना कोणी मला विचारते की करायचं आहे पण काय करायचं, तर मी असे सल्ले दिलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी ते करून बघितलं, त्यांचं ते सक्सेस झालेलं आहे. यातले मी काही स्वतः करत आहे. ऑनलाईन रिसेलर्स माझा अजूनही सुरू आहे, जो मी प्रोडक्ट बोलवते माझ्या ओनरशिपकडून आणि त्यांच्यानंतर मी तो माल परचेस करते ऑनलाईनद्वारे. तर तो पण माझा खूप छान सुरू आहे. आणि यूट्यूबचा पण मी सुरू केलेला आहे, तर तो पण माझा खूप छान सुरू आहे. त्याआधी मी होम बिझनेस केला होता, म्हणजे मी स्वतः माल घ्यायला जायची, माल आणायची. त्याच्यातून पण मला भरपूर प्रॉफिट मिळालं. पण झालं काय, नंतर मी प्रेग्नेंट वगैरे राहिली, कार्तिकी मला राहिली, त्याच्यानंतर ते थोडंसं दुरावलं, माझंच दुर्लक्ष झालं. पण एक मैत्रिणी व्हिडिओच्या शेवटी सांगते की संधी आपल्याजवळ येत नसतात, ते आपल्याला खेचून आणायची असतात. कधी पण लक्षात घ्या. कुठलीच संधी आपण म्हणतो की येईल वेळ तेव्हा करू, येईल संधी तेव्हा करू, पण संधी येत नसतात. त्याला आणायचं असतात, खेचायचं असतं आपल्याकडे. आणि करके तो दिखाएंगे हम असं म्हणत करायचंच असतं. तर नक्की करून बघा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितला असेल आणि मनावर जर घेतलं असेल, तर मला खात्री आहे की माझ्या जेवढ्या लाडक्या ताई आहे त्यातून एक नक्कीच काही ना काही करून बघणार. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोजचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. असेच आपण रोज भेटू नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.